एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो। तर आता वाजले संध्याकाळचे 7। तर आता मी जातो आहे मुंबईला रिटर्न। नीता आहे आपल्यासोबत, कारण की 15 दिवस मी खूप स्वतः स्वयंपाक बनवून जेवण वगैरे केलं। आता आपले अच्छे दिन आने वाले अपने, काही विषय नाही आहे। आणि मी ॲक्च्युली अगोदरच नीताचा वेट करतो आहे। आता अगोदरच येऊन गेलो तालुक्यावरती, कारण की जरा प्रॉपर्टी रिलेटेड काम होतं म्हणून। आणि नीता येते आता बसने। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटू आपण थोड्या वेळानंतर। मित्रांनो, आम्ही ट्रॅव्हलचा वेट करतो इथं। तर फायनली ट्रॅव्हल्स आली मित्रांनो आमची। खूप वेळपासून आम्ही असंच बसलेलो बाहेर, आणि तो बोलतो 15 मिनिटात येते, 10 मिनिटात येते, पण आली। चला जा असू दे, आता वाजलेत 8:30 पावणे 9। इथून आता ट्रॅव्हल्स मस्तपैकी निघेल। आपल्याला आपलं सीट भेटलेलं आहे, AC चालू केली, लई गरम होत होतं विषय नाही। आणि जरा फ्लॅश कमी आहे ना, इथं अंधार आहे, लाईट लावली। तर भेटू आपण थोड्या वेळानंतर। खूप आपली जर्नी एकदम बेस्ट असेल, काही विषय नाही आहे। गुड मॉर्निंग गाईज। आता वाजलेत सकाळचे 6। तर आपण काही वेळात आता कल्याणला पोहोचणार आहोत। झोप झाली मस्तपैकी, 7, 7:15 झाले। जरा लेट झाली गाडी। गुड इव्हनिंग गाईज। तर आता संध्याकाळ झालेली, सकाळी आलो यार, झोपलो, जेवण वगैरे केलं, परत झोपून राहिलो। काय विषय सांगू तुम्हाला, नुसताच झोपतो। तर आता इव्हनिंग झालेली, आरव पण झोपलेला आहे। इकडं पसारा काढून ठेवलेला आहे बायकोने, सगळं आवर चाललंय। दिवसभर झोपून झालंय ना, पूर्ण रात्र बस। आता 12-1 वाजेपर्यंत किटर चालू असणार आहे सर। तर सगळं आईने बांधून दिलंय, आईने सगळं काही दिलेलं आहे। याच्यात काय, बेसन पीठ आहे, त्याच्यानंतर तांदूळ पण दिलेत थोडे, 4-5 किलो। याच्यात काय, तुरीची डाळ आहे याच्यात। आणि थोडेफार कपडे वगैरे होते ते ठेवायचे होते, काही कपडे धुवायला काढलेत, बाकीचे धुतले गेले सकाळी, इथाने धुवून टाकले। आणि अगोदरचे जे काही काम होते ते पण पेंडिंग होते, सगळी घाण झालेली घरात। सगळं आवरणं चाललंय आता। 2 दिवस मला पण सुट्टी आहे, तर मला पण करायला लागेल मग काम। तरी काही विषय नाही। आता जेवण वगैरे करू, परत झोपून जाऊ, नुसता सो जाऊ। तरी आता भेटू, बघू काय होतं काय नाही गाईज। तर आज आहे सॅटरडे। काल रात्री आम्ही ते सगळं आवरून जेवण वगैरे केलं आणि डायरेक्ट झोपून गेलो, कारण की आरव पण झोपत होता म्हणून शांतता होती। जर आपण मॉर्निंगमध्ये तो 4:30-5 ला उठलाय तेव्हापासून चालू आहे त्याचं, पण रडत नाही आहे, आवाज काढतोय जोरजोरात। तर आता वाजलेत 7:30, उठलोय आम्ही फायनली। आणि आता आरव पण खेळतोय, दाखवू तुम्हाला। आरव, हाय कर बेटा, हाय हाय कर, हाय। गुड मॉर्निंग बोल, गुड मॉर्निंग एव्हरीवन। आता जरा ट्रायल चालू आहेत त्याचे, पलटी वगैरे मारायचे प्रयत्न करतोय, मस्ती करायला लागलाय आता, चिडायला पण लागलाय आता, हट्टपणा आलाय त्याला। दूध टायमावर नाही दिलं तर मग डायरेक्ट जोरात रडतो, 15-20 मिनिटं तरी रडेल। दूध दिल्यानंतर पण रडेल। मग त्याचं असं म्हणणं आहे की टायमावरती आपल्याला दूध पाहिजे, मी जेव्हा रडलो तेव्हाच, 5-10 मिनिट, 2-3 मिनिटं पण इकडं तिकडं नको व्हायला। ठीक आहे गाईस, आता वेगळंच करायला लागलाय मग। अरे हा,
उठ आता उठ. इकडं इकडं इकडं. हां असं. किती वरती मान करतं बघा. कॉमेडी. हे बघा पडेल आता. हेच गेला. उठ उठ. दूध पिल्यानंतर ना जरा त्याला चक्कर येतात. हो राईट. दिवसानंतर ब्रेकफास्ट भेटणार आहे आयता. जेवण पण आणखी गावी गेलो तेव्हा भेटत होतं, पण मुंबईला आल्यावरती रूमवरती आल्यावरती नीता बनवते आता ब्रेकफास्ट. काय बनवते नीता? शिरा. तो नीतासाठी बनवलेला शिरा आहे. ठीक आहे, त्याच्यातून आपल्याला थोडा गुण मिळणेवाला आहे, तरी काही विषय नाही. नुसतं झोपतोय अजून, परत दुपारी झोपलेलो, आता परत उठलेलो. तर आता दोन मित्रांची भेट होणार आहे परत, कारण की त्यांच्या थीम क्रिएट करणार आहेत ते दोघं, त्यांचे मॉम्स. आणि कारण की 3 months कंप्लीट झालेत ना दोघांना, तर त्यांची रामनवमीची थीम राहिलेली बनवायची, कारण की आम्ही गावी होतो म्हणून पेंडिंग होती. तर ते लोक आज कंप्लीट करणार आहेत. तर दोघं मित्रांना भेटणं करून देतो मी आज तुमचं परत एकदा. खूप मस्त एन्जॉय करतात ते बघा. बघितली ना दोन मित्रांच्या मस्ती. तर खूप एन्जॉय करत होते, दोघं सोबत होते. तर गाईज आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.